कार्यक्रमाच्या आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। आजच्या कार्यक्रमात वेळेत वेळ काढून आपली प्रमुख उपस्थिती दाखवल्याबद्दल व आमचे मनोबल वाढवल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश देसाई, प्र-कुलगुरू डॉक्टर पराग काळजे, माननीय प्रभारी सचिव प्राध्यापक डॉक्टर ज्योती ठाकरे यांचे मनपूर्वक आभार करते। व्यवस्थापन परिषद माननीय सदस्य श्री रवींद्र शर्मा, श्री प्रसेनजीत फडणवीस व श्रीमती बागेश्री मुखार्जी यांचे मी आभार मानते। मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम रोमटे सर, याचबरोबर भाषा व साहित्य प्रशासन संचालक डॉक्टर प्रभाकर देसाई सर व मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर नागनाथ बळगे, प्राध्यापक अनिल पवार सर, प्राध्यापक डॉक्टर उमेश शिरसाट, डॉक्टर पुंडलिक पाटील सर, या सर्व गुरुजनांची त्यांनी दिलेल्या प्रेरणादायी शब्दांमुळे आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार। आजच्या राष्ट्रीय काव्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास वसेकर यांचे मी आभार मानते। काव्य संमेलनातील इतर सहभागी कवी देवांशी जाड, स्वाती पाटील, बंडा जोशी, हर्षदा सुरे, बालिका ज्ञाते, विनायक पवार, सोपान या सर्वांचे मी मराठी विभागाच्या वतीने आभार मानते। या कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पूर्वा शिरसाट व मानसी शेठ मांढरेकर यांचे मी मनपूर्वक आभार मानते। या काव्य संमेलनात उपस्थित असलेल्या आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यापीठातील अधिष्ठान, संचालक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानते। विभागातील शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेऊन त्याला यशस्वी करण्यात मदत केल्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करते। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठातील प्रशासकीय विभाग, गृह व्यवस्थापन विभाग, स्वच्छता कर्मचारी, तांत्रिक सुविधा पुरवणारे तसेच सजावटीसाठी हातभार लावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। हा कार्यक्रम आपल्या एकत्रित प्रयत्न आणि एकात्मतेचा परिणाम आणि भविष्यात असेच सर्वांनी एकत्र घेऊन यशाच्या नवीन अध्यायाची सुरुवात करावी ही सदिच्छा। आपल्या सर्वांच्या उपस्थितीने हा दिवस आनंदमय झाला। शेवटी अध्यक्षांच्या